मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. जिचा पती घरामध्ये असेल आणि बायको अख्खी रात्र परपुरुषांबरोबर रंग उधळत असेल तर तो असा विचार करणार नाही तर काय करणार. माझ्या पत्नीचे काही लोकांच्या सोबत अनैतिक संबंध आहेत. आपल्या एका दोस्ताच्या मदतीनं मला आपल्या वाटेतून बाजूला करायचा प्रयत्न केला. देवराज खूपच अजब प्रकारचा माणूस आहे. असं म्हणा की सायको आहे तो. म्हणजेच थोडा वेडसर आहे. राईट सर. माझ्यावर वारंवार असे घाणेरडे आरोप करू नका समजलं. आरोप? कुठला आरोप करतो मी तुझ्यावर, सांग कुठला. सपना, तुला त्याच्या कचाट्यातून सुटायचं होतं ना. कचाट्यातून सुटण्याची ही सुवर्ण संधी मिळाली आहे. तुम्ही दोघांनी मला मारायचा प्रयत्न करण्याआधीच मी तुम्हा दोघांना काय नाही मारायचं. हे बघा आमचा असा काहीही विचार नव्हता. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मॅडम, सपना, मला मारू नकोस. तू आपल्या पतीला मारणार? मी तुझं काय वाईट केलंय ग? आणि मला मारून तुला काय मिळणार या माणसासाठी? मॅडम हे तुम्ही. दीनानाथ, ही आमच्या घरातली गोष्ट आहे. तुला मध्ये पडण्याची काहीही गरज नाहीये. चालता हो. हे काय करताय तुम्ही? हा माझा प्लॅन होता. आता तू किंवा तुझ्या या दोस्तानं मला मारायचा प्रयत्न केला तर न्यायालयात दीनानाथ तीच साक्ष देईल जे त्यानं पाहिलं आणि ऐकलंय. आता तुम्हा दोघांना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की माझा मृत्यू ना तुमच्या हातानं ना कोणा इतरांच्या हातानं व्हावा. मला मिटवून टाकायचा विचार आपल्या मनातून मिटवून टाका. मी तर आता स्वतःला वाचवलंय. आता तुम्ही दोघं आपल्या जीवनाच्या सुरक्षेचा विचार करा. नमस्कार साहेब. हां,
आपला परिचय? माझा काय परिचय नाही, माझं फक्त नाव आहे करण द डिटेक्टिव्ह. देवराजजी घरी आहेत? होय, ते आपल्या खोलीमध्ये आहेत. अच्छा. आणि मॅडम? त्या बाहेर गेल्या. तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? माझं नाव दीनानाथ आहे. मी या घरचा नोकर आहे. अच्छा. कधीपासून काम करताय या घरात? साहेब, हे तर सांगणं फार कठीण आहे, पण मी बऱ्याच दिवसापासून इथे काम करतो आहे. एक गोष्ट सांगा मला, तुमचे साहेब आणि तुमच्या मॅडम यांच्यामधलं नातं कसं होतं? प्रेम होतं की फक्त भांडणं व्हायची? साहेब, मी काय सांगू, मी तर या दोघांच्या भांडणाने वैतागलो होतो. मॅडमच्या काही अशा सवयी आहेत ज्या मालकांना आवडत नाही, ज्यामुळे या घरात रोज भांडणं होतं. म्हणजेच भांडणं अशी व्हायची की दोघे एकमेकांच्या जीवावर उठले होते. साहेब, आता काल रात्रीचीच गोष्ट घ्या ना. मी पाहिलं की मॅडमने आपल्या हातामध्ये रिव्हॉल्वर घेतलं होतं आणि साहेब ओरडून ओरडून म्हणत होते, मला सोडून द्या, मला सोडून द्या. रिव्हॉल्वर? आणि मग? काय सांगू साहेब, मालकांनी मला ओरडून तिथून पळवून लावलं. त्यानंतर ही गोष्ट कशी काय संपली मला काहीच माहित नाही. तुम्हाला पळवलं? पळवायला तर मॅडमला हवं होतं. असं, मला देवराजींच्या खोलीमध्ये घेऊन चला. चला साहेब. हे बघा, ही वेळ योग्य नाहीये बातचीत करायला. मी तुम्हाला सकाळी फोन करतो. गुड नाईट. देवराजजी. अरे डिटेक्टिव्ह करण, तुम्ही? हो ना, तुम्ही जे काम सोपवलंय ते तर करायलाच हवं ना. मला जरा सांगा, तुमच्यावर हल्ला याच खोलीमध्ये झाला होता? होय, आणि दुसरा हल्ला हॉलमध्ये झाला होता. या दोन्ही घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार हा दीनानाथ आहे. होय, काल रात्री जो प्रसंग झाला तो यांनी मला सांगितलं आहे. एक गोष्ट सांगा, तुमच्या पत्नीने तुमच्यावर रिव्हॉल्वर रोखलं होतं, तर मग त्याने तुमच्यावर गोळी चालवण्याचा विचार का बदलला? या दीनानाथनी सगळं पाहिलं होतं, कदाचित म्हणूनच. हा, पण मग तुम्ही दीनानाथला पळवून का लावलं तिथून? बहुधा नेहमी असं घडतं की जेव्हा मृत्यू समोर दिसू लागतो तेव्हा माणूस मदतीच्या शोधात असतो, पण तुम्ही तर मदतकर्त्यालाच पळवून लावलं का? मिस्टर करण, जर सपनानं गोळी घालण्याचा विचार नक्की केला असता तर त्याच्या आधी काय आणि नंतर काय? मी दीनानाथला बाहेर यासाठी पाठवलं की घराच्या मालकांचा तमाशा घरातल्या नोकरानं पाहू नये. दिसायला बरं नाही वाटत. दीनानाथ, हल्ला करणारा कुठून आला होता? बहुतेक बाहेरून आला असावा. नाही, मला असं म्हणायचं की खिडकीतून की दरवाजातून? सर, हॉलमध्ये येण्याचे 2-3 रस्ते आहेत. माहित नाही तो कुठल्या रस्त्याने आला असावा. हे बघा साहेब, मी बघितलं की तो माणूस साहेबांच्या खोलीमध्ये जातो आहे. मी पण त्या माणसाच्या मागे मागे त्या खोलीमध्ये गेलो आणि मी बघितलं साहेब तो चाकूने बिछाण्यावर वार करत होता. मला वाटलं बहुधा त्याने माझ्या मालकांचा खून केला आहे. मी ओरडू लागलो. तो पळून गेला साहेब. त्यानंतर मी लाईट लावले. त्यावेळी बिछाण्यावर कोणीच नव्हतं. देवराजी, तुम्ही त्यावेळी कुठे होता ज्यावेळी तुमच्यावर हल्ला झाला? खरं तर माझं नशीब चांगलं होतं. मला वाचायचंच होतं. मी पाणी पिण्यासाठी म्हणून बाहेर गेलो आणि बचावलो. याला म्हणतात नशीब, रिअली. आता प्रश्न असा उठतो की हल्लेखोराला कसं कळलं की ही खोली तुमचीच आहे? कदाचित हल्ला करणारा तुमच्या घरचाच तर कोणी नाही. दीनानाथ, तुम्ही हल्लेखोराला पाहिलं? साहेब, बाहेर अंधार होता म्हणून मी नीट पाहिलं नाही, पण मला असं वाटतं की त्या माणसाने पूर्णपणे काळा बुरका घातला होता. दीनानाथ, तुम्ही म्हणता तुम्ही हल्लेखोराला पाहिलं होतं, त्याने काळे कपडे घातले होते. तो जेव्हा हल्ला करत होता तेव्हा तुम्ही ओरडलात, त्याने तुम्हाला पाहिलं. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याने तुम्हाला का सोडलं? मूर्खातला मूर्ख खुनी कधीही आय विटनेसला नाही सोडत. मग त्याने तुम्हाला का मला सोडलं? वाटतं की त्याला या गोष्टीची जाणीव झाली असावी की बिछाना रिकामा आहे, म्हणूनच तो निघून गेला. दीनानाथ, तुम्ही कशाला घाबरताय? मी तर हल्लेखोराबद्दल बोलत होतो. अच्छा देवराजी, मी निघतो. जी माहिती हवी होती, जे विचारायचं होतं ते मी विचारून घेतलंय. डिटेक्टिव्ह करण, मला एका गोष्टीबद्दल पूर्ण विश्वास आहे की जे लोक यावेळी माझा खून करण्यात अयशस्वी झाले आहेत ते दुसऱ्यांदा माझा खून करण्याचा प्लॅन नक्कीच बनवत असावेत. डोंट वरी मिस्टर देवराज. प्रत्येक कारस्थानावरून पडदा उठवणं करण द डिटेक्टिव्हचं काम आहे. करण द डिटेक्टिव्ह, तुमचं नाव तर खूप ऐकलंय. आता बघायचं हे आहे की यावेळी तुम्ही खुन्याला पकडू शकता की नाही. सपना, अशा माणसाचं मरून जाणंच योग्य आहे. अगं, तो तुला मारून टाकेल. अशामध्ये तर चांगलं हेच होईल की ज्या धोक्यापासून धोका असेल त्याला संपवून टाकावं.
पण मी काय करू? ना मी त्यांचा खून करू शकत, ना मी अशा माणसासोबत आयुष्य काढू शकत. बघितलंस तू कसं नोकरासमोर त्यांनी सिद्ध केलं की मी त्यांचा खून करू पाहते. म्हणूनच तर तुला समजावतोय सपना, आता तुला लवकरात लवकर काही निर्णय घ्यावाच लागेल. मी सुद्धा असाच काहीतरी विचार केला, पण करायचं काय? योग्य संधीचा शोध घ्यायचा आहे. 2 दिवसानंतर त्यांचा वाढदिवस आहे. व्हेरी गुड. याचा अर्थ असा की तुमच्या घरी पार्टी असेल आणि त्याच दिवशी जर काही घडलंच तर कुणाला कळणारही नाही की हे काम कोणी केलंय. सपना, तुझ्यावरच्या संकटाला दूर करण्याचा मार्ग मला शोधावाच लागेल. आणि जर आपण अडकलो तर? कसे अडकणार? काम आपण स्वतः थोडेच करणार आहोत. आपण तर लोकांच्या मध्ये पार्टीत असणार आहे आणि त्याच वेळी काम होऊन जाईल. आणि हे काम कोण करणार हे मला माहित आहे. पण जे काही करशील ते काळजीपूर्वक कर. तू काळजी नको करू सपना. साप सुद्धा मरेल आणि काठीही नाही तुटणार. आता येणार या खेळात मजा. सपना आपल्या याराची मदत घेऊन काही ना काहीतरी नक्कीच करेल आणि ती जे काही करेल तिला हे कळणारच नाही की त्याची माहिती मला मिळालेली आहे. आधी ते लोक करणार, नंतर मी करणार. आता येईल या खेळात मजा. फारच जोरात हसता तुम्ही. अरे करण साहेब, तुमच्या हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. असं वाटतंय की एखादा खजाना तुमच्या हाती लागलाय. करण साहेब, तुम्ही इथे? हो, तुमच्या भावावर जो हल्ला झाला आहे मी त्याची चौकशी करायला इथे आलोय. तुम्ही त्याचे भाऊ आहात म्हणून मी तुमच्याशी इथे बोलायला आलोय. तसे तुमचे आणि देवराजजींचे संबंध व्यवहार कसे आहे? कसे म्हणजे एकदम भावासारखे. आणखी कसे? तर मग तुम्ही दोघे वेगवेगळे का राहता? करण साहेब, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की आजच्या काळात कुठला भाऊ आपल्या भावाचा बोजा उचलतो. ते आपलं काम करतात आणि मी आपलं. जेव्हा तुम्ही वेगळे झाला तेव्हा तुमच्या दोघांमध्ये काही वादविवाद झाले. हे तर प्रत्येक फॅमिलीमध्ये होत असतं. जर वादविवाद झाला नसता तर आम्ही दोघे वेगळे कसे झालो असतो? ओह, यू आर राईट. संजयजी, तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यावर हल्ला कोणी केला असेल? हे बघा, याची चौकशी तुम्ही करताय करण साहेब, मी नाही. मला तर फक्त एवढंच माहिती आहे की सपनाशी लग्न करून भाऊसाहेबांनी खूप मोठी चूक केली आहे. चूक? करण साहेब, तुम्हीच विचार करा. कुठे भाऊसाहेब 58 वर्षांचे आणि कुठे सपना 30 वर्षांची. या वयामध्ये लग्न थोडीच होतात. मला नाही वाटत की सपनाने भाऊसाहेबांशी लग्न केलंय. सपनाने फक्त भाऊसाहेबांच्या संपत्तीशी लग्न केलंय. आणि जिथे नात्यांमध्ये संपत्ती येते तेव्हा संकट तर येणारच ना. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की सपनाने देवराजजींशी लग्न फक्त त्यांच्या संपत्तीसाठी केलं. मला तर वाटतं की तुम्हाला पण तुमच्या भावाची संपत्ती पाहिजे होती आणि काही नाही. काय? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला संपत्तीचा लोभ नाही. माझ्यापाशी जे काही आहे मी त्याच्यामध्ये संतुष्ट आहे. तुमच्या बोलण्यावरून तर वाटत नाही. का? तुम्ही हे कसं म्हणू शकता? नाही नाही, मी तर असंच म्हणत होतो. गमत केली तुमची. तुम्ही अजिबात घाबरू नका. माझा तुमच्यावर संशय नाही हे आहे. बघा, तुम्ही माझ्यावर संशय नाही घेतलात तरच बरं होईल. जाऊन खऱ्या गुन्हेगाराला शोधा. हो, प्रयत्न तर करतोय. गुन्हेगार मग कोणी असो, कायद्याच्या हातून नाही वाचू शकत. पकडला जाणारच. जोपर्यंत तुमच्या भावावर जो हल्ला झालाय त्याची चौकशी चालू राहील तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ शकत नाही. आपण भेटत राहू. ओके, चलतो.
तर करण साहेब मला पण संशयाच्या जाळ्यात घेत आहेत. काय विशेष? आजकाल फक्त रात्रीच सजत असतेस. कुणासोबत बाहेर जायचं प्लॅन आहे का? कमीत कमी रात्री तर माझ्यासाठी राहू दे. सोडा मला. का सोडू मी तुला? का सोडू? मी तुझा पती आहे. माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे. अधिकार आहे नाही, अधिकार होता. पती असण्याचं कोणतं कर्तव्य निभावलंय तुम्ही आजपर्यंत की अधिकाराच्या गोष्टी करताय? सपना, तू का असा विचार करतेस? काय नाही केलं मी तुझ्यासाठी? काय नाही केलं? तुझ्याशी लग्न केलं, रस्त्यावरून उचलून मी तुला महालात घेऊन आलो. बंगला, गाडी, संपत्ती, मान सन्मान आणि इतकं प्रेम करणारा पती. प्रेम या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुम्हाला? होय, प्रेम या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे, पण तू कधी ते दर्शवण्याची संधीच दिली नाही. किती खाडीलडा वागणं आहे तुमचा. ठीक आहे, मी घाणेरडा आहे. माझ्याजवळ यायला तुला घृणा येते, पण त्या जयंतच्या मिठीत तर तुला फारच बरं वाटत असेल, नाही? तुमच्या या अशा टोचून बोलण्याने एके दिवशी मला ते पाऊल उचलावं लागेल जे मला उचलायचं नाहीये. ठीक आहे सपना, ठीक आहे. मला माहित आहे की तुला जयंतचा हात धरून मला जीवानिशी मारायचा आहे. तू माझा तिरस्कार करतेस, खूप तिरस्कार करतेस, पण एवढं असूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू, आय लव्ह यू सपना. आणि म्हणूनच इतक्या सहजासहजी मी तुझ्या रस्त्यातून बाजूला होणार नाहीये. नाही, इतक्या सहजासहजी मी तुझ्या रस्त्यातून बाजूला हटणार नाही. नाही हटणार मी बाजूला, नाही हटणार. देवराजला ओळखतोस? अरे, त्याला कोण नाही ओळखत. आजपासून काही दिवसांनी त्याच्या घरी पार्टी आहे. त्या दिवशी त्याचं काम संपायला हवं, पण कुठलीच गडबड नाही झाली पाहिजे. हे घे, 20,000 रुपये ऍडव्हान्स. बाकीचे काम झाल्यानंतर त्याचा जन्मदिवस त्याच्या मरण दिवसात बदलायला हवा. येस. ओ हा, मी करण, डिटेक्टिव्ह करण. या. कदाचित तुम्ही मला नाही ओळखलं, पण तुमचे पतिदेव मला चांगले ओळखतात. ओ, तुम्ही बसा, मी बोलवते त्यांना. नाही, मी त्यांना नंतर भेटीनच, पण आधी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. माझ्याशी बोला, काय काम आहे? तुमच्या पतीवर जो हल्ला झाला होता, मला त्याच्या बाबतीत काही माहिती हवी होती. त्यांचं म्हणणं आहे की हे काम तुम्हीच केलं आहे. हे बघा, त्यांचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालाय. माणसाला बरेचदा गैरसमज होतच असतात. तुमच्या घरच्या नोकराला पण गैरसमजच झालाय कदाचित. ज्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही रिव्हॉल्वर रोखून तुमच्या पतीला मारण्याची धमकी दिली. हे सगळं खोट आहे. नाटक केलं होतं त्यांनी. खरं तर त्यांना मला मारायचंय. नोकर इथे आल्यानंतर त्यांनी रिव्हॉल्वर माझ्या हातात दिलं, म्हणजे नोकराला असं वाटावं की मला त्यांना मारायचंय. होय, बरेचदा माणसं नाटक करत असतात. आता नाटक ते करत होते की नाटक तुम्ही करत आहात, हे तर नाटक करणाराच सांगू शकतो. हो ना? हे बघा,
तुम्ही विनाकारण माझ्यावर संशय घेत. विनाकारण तर मी श्वास पण नाही घेत. संशय घेणं तर खूप लांबची गोष्ट आहे. ज्या दिवशी तुमच्या पतीवर हल्ला झाला त्या दिवसाचा संशय पण तुमच्यावरच जातो. तुमच्या नोकराने हल्लेखोराला पाहिलं होतं आणि घरात तुम्ही आणि तुमचा नोकरच होता. आणि ज्याने कोणी हे केलं आहे तो तुमच्या घरचाच मेंबर आहे, कारण त्याला माहिती होतं की देवराज साहेब कुठे झोपले आहेत, त्यांची खोली कोणती आहे, त्याला सगळं माहिती होतं. हे सगळं बिनबुडाच आहे. खरं तर त्यांना मला टॉर्चर करून करून मारून टाकायचंय. ओ आय सी. याच्या आधी त्यांनी तुम्हाला टॉर्चर करून मारून टाकावं, तुम्हाला त्यांना मारून टाकायचं. तसे ते तुमच्या कोण्या प्रियकराचा उल्लेख करत होते. जयंत फक्त माझा मित्र आहे. समजलं तुम्हाला? जयंत हेच नाव आहे का तुमच्या त्या होय होय, मित्राचं? जयंतच नाव आहे त्याचं. डिटेक्टिव्ह करण, तुम्ही त्यांची विचारपूस करून विनाकारण तुमचा वेळ वाया घालवत आहात. काही प्राप्त होणार नाहीये, काही प्राप्त नाही होणार. कारण ती खोटं बोलेल आणि खोट्याशिवाय काहीही बोलणार नाही. आणि सत्य हे आहे डिटेक्टिव्ह करण की हे दोघही माझ्या जीवावर उठले आहेत. तुम्हाला आरोप करण्याशिवाय दुसरं येतच काय? हे तर काळ सांगेल की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे ते. हे तर काळ सांगेल. डिटेक्टिव्ह करण, माझा जीव फारच धोक्यात आहे. माहित नाही कुठल्या क्षणी माझा खून होईल. मला असं वाटतं की शत्रू माझ्या पाळतीवरच बसलेला आहे. म्हणूनच मी माझी बर्थडे पार्टी पण कॅन्सल केली. तुम्ही अजिबात घाबरू नका देवराजजी. कदाचित असं न होवो की भीतीमुळे तुम्हाला हार्ट अटॅक यावा आणि खुन्याचं काम एकदम सोपं व्हावं. बघितलं ना तुम्ही, हिला तर हेच हवंय की मला हार्ट अटॅक यावा, मी संपून जावं आणि माझ्यासोबतच यांचा रस्ता पण मोकळा व्हावा. होय ना, बघितलं. देवराजजी, जे काही जाणून घ्यायचं होतं ते मी जाणून घेतलं आणि जे काही विचारायचं होतं ते मी विचारून घेतलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, स्वतःला सांभाळा. थँक्यू व्हेरी मच. येतो मी. जयंताला थांबवायला हवं. डिटेक्टिव्ह करणचा संशय आपल्यावरच आहे. जर काही झालं तर सगळ्यात आधी आपण पकडले जाऊ. आणि यांनी पार्टी पण कॅन्सल केली, म्हणूनच त्याला थांबव. आता मी ठेवते, ते बाहेर करणशी बोलतायत. म्हणजे तुम्ही करण साहेबांना पटवून दिलत की सपना आपल्या पतीचा खून करू शकते? होय, पण फक्त इशाऱ्यानेच. पार्टीच्या दिवशी सपना आणि तिचा प्रियकर जयंत दोघंही मिळून काहीतरी करणार आहेत आणि त्याच दिवशी आपल्याला पण काम वाजवायचंय. पण तिथे तर खूपच गर्दी असेल. मग तर आपल्यासाठी चांगलंच झालं, कारण की गर्दीत काम चांगल्या रीतीने होत असतं. रामा, आपण आपल्या कामाला इतक्या शिताफीने करून टाकू की सगळेच्या सगळे पुरावे सपना आणि तिचा प्रियकर जयंतलाच गुन्हेगार ठरवतील.
जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.